संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न हा त्याच्या शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी ओळखला जातो। त्याची पायाभरणी साकार झाली तत्कालीन मुख्य जिल्हाधिकारी श्री प्रवीण परदेशी सर यांच्या दूरदृष्टीतूनच। याची दखल 1992 साली अक्षरधाराने त्यांच्या माहितीपटात घेतली आहे। ऐका तर गोंधळ, आम्ही गोंधळी गोंधळी, 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 साक्षरतेचे आम्ही गोंधळी। साक्षरता अभियानचा जे सर्वात महत्त्वपूर्ण तत्व आहे की हा कुठल्याही इतर शासकीय कार्यक्रमासारखा नाही। या कार्यक्रमामध्ये आपल्याला लोकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे आणि लोकांचा सहभागच नाही तर हे जन आंदोलनच्या स्वरूपात आपल्याला हे कार्यक्रम राबवायचा आहे। ह्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था, भारत ज्ञान विज्ञान जत्था, सामाजिक स्वयंसेवी संस्था ह्या सर्व संस्थांच्या मार्फत गावगावी जाऊन एक लोक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। कुठल्याही गावात आपण गेलो तो पिण्याचं पाणी नसला तर त्याची मागणी होते, परंतु त्याच प्रकारे तेवढीच तीव्र प्रमाणे मागणी साक्षरता बाबतीत निर्माण करणे हा पहिल्या टप्प्याचा आपला उद्दिष्ट असतो। जरी आपण 100% साक्षरता गाठू शकलो नाही, कारण शेवटी तो एक आकडा आहे। 100% गाठणं, प्रत्येक माणसाला 2,50,000 निरक्षर आहे, तो गाठणं काय एवढं सोपं नाही। प्रयत्न करणं महत्वाचं आहे, पण त्यातल्या त्यात प्रत्येक गावात जी दलित वस्ती आहे, जे कमजोर वर्ग आहे, त्याच्यामध्ये जर हा कार्यक्रम आपण रुजवू शकलो आणि त्या कार्यक्रमाबद्दल उत्साह वाढवू शकलो तर अर्धा युद्ध आपण जिंकलो। शासकीय कार्यक्रमामध्ये आपण पगार देऊन, उद्दिष्ट देऊन कार्यक्रम पूर्ण करत असतो आणि वर्षाच्या शेवटी 100% आपला उद्दिष्ट गाठला गेला असं आपण घोषित करतो। या कार्यक्रमामध्ये असं कुठल्याही प्रकारच्या घोषणा करता येत नाही आपल्याला, कारण हे सर्वांच्या माध्यमातून साकार करायची अशी एक अभियान आहे। प्रवीण परदेशी यांच्या कार्याचा आढावा घ्यायचा झाला तर ते भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे सचिव, महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी, सदस्य, प्रशासन क्षमता निर्माण आयोग। आता ते धाराशिवला परतत आहेत, आपला भाग, आपला प्रांत प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी, सर्व काळ सेवा धर्म करण्यासाठी। ध्येय एकच, विकसित भारत, उन्नत धाराशिव।